सखी सावली काव्यांजली सारखं जगणं असह्य होईल मला। काव्या, माझं या घरातलं स्थान तुला मान्य करावंच लागेल। काकू, अगं काय बोलतायत हे? कसले पैसे देणार लागतो आपण यांना? अगं कुठले पैसे काय? ते उगाच आपल्यात भांडण लावून देतात। हे कोण आहेत मला खरंच माहित नाही, मी ओळखतही नाही यांना। कसं शक्य आहे? आशू आता म्हणाली की ती त्यांना ओळखते। आशू बोल तू। म्हातारा खापला तरी अक्कल आलेली दिसत नाही यांना अजून। भाई मी काय म्हणतो, या पोरीला उचलूया, त्याशिवाय लोकांना अक्कल येणार नाही। काय उचला। अरे उचलायचं काय? हो काय बोलताय? तुम्ही तिला घेऊन गेलात ना तर तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही। तुम्हाला तुमचे पैसे हवेत ना, मी परत करेन। चल टाणीबान, त्या दोघे तर थापाड्या आहेतच, पण तू पण त्यातलीच आहेस। नाही, मी खोटं बोलत नाहीये। माझं दुकान आहे, मी पैसे नाही दिले ना तर तुम्ही माझं दुकान घेऊ शकता। आपल्याला काय पैसे मिळाल्याशी मतलब। हे बघ, तुझ्या शब्दावर यांना सोडतोय, पण तू जर पैसे दिले नाहीस तर तुझी पण यांच्या सोबत वाट लागेल। चला रे। काकू, ही माणसं नक्की कसले पैसे मागत होती? काका असे अचानक गेले, त्याचा त्या पैशांशी काही संबंध आहे का? अगं बोला ना, अशा गप्प का बसलाय तुम्ही? आशूने त्या माणसाला ओळखलं तेव्हाही तुम्ही काही नीट सांगितलं नाहीत मला। मग तुम्हाला आता उत्तर द्यावंच लागेल, बोला काहीतरी। काका कशामुळे गेले? त्यांना अचानक हार्ट अटॅक कसा आला? या माणसांची त्यांचा काय संबंध आहे? बोला काहीतरी, मला उत्तर द्या। नक्की काय केलंय तुम्ही त्या पैशांचं? हा, मी तुम्हा दोघींना प्रीतम, मी एका महत्वाच्या कामात आहे, तुला नंतर फोन करते। बाय। थांबा काकू, आशू, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी। तुम्ही आत्ताच्या आता माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही दिलीत ना तर मी अक्काईला नाही, नको काव्याला नको सांगूस। अगं तुला माहिती आहेत ना अश्विनीचे सगळे उद्योग। अगं तिचं सिनेमात जायचं खूळ डोक्याला ताप करून ठेवला होता तिने ना कुठल्या तरी सावकाराकडून कर्ज घेतलं आणि ते पैसे देता आले नाही। हे तुझ्या काकांना कळलं आणि मी पैसे घेतले होते आणि ते परतही केले असते, पण ही आई बाबांना नको नको ते बोलली आणि ते बाबांना सहन नाही झालं, त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते अचानक गेले।